शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सुपीक क्रॉप सायन्स अमोल शिदोडकर आपल्यासोबत आहे. आज शेतकरी एक उंबरे येथील. सर नमस्कार. नमस्कार. आपण ऊसातली शूटिंग घेतली. ऊस एकदम जबरदस्त आणि एकदम भारी ऊस झालेला आहे. आपण ग्रीन अपटेक वापरलं त्याला आणि ग्रीन अपटेकचा प्रयोग तुम्ही भेंडीत सुद्धा केला. भेंडीत पण केला. आज ह्या भेंडीचा प्लॉट आपला आजच्या ह्या कंडिशन मध्ये आहे. 45 दिवसाचा प्लॉट आहे. 45 दिवसाचा प्लॉट आहे. कसं वाटलं तुम्हाला भाजीपाला पिकात त्याचा नाही प्रयोग? नाही, पण भाजीपाला पिकात पण भारी रिझल्ट आहे. भारी रिझल्ट आहे ना? हो. म्हणजे भाजीपाला पिका तुम्ही चवळी आहे, तुमचं गिलका आहे, दोडका आहे, हो, कारली आहे, भेंडी आहे, भेंडी आहे मका आहे पण आणि आहे. मका आहे. हा. म्हणजे ह्या सगळ्या पिकाला तुम्ही ग्रीन अपटेक घेतो. हो, ग्रीन अपटेक घेतो. असं काहीतरी आपलातून प्रॉडक्ट वाटलं ना ते हो. इतर प्रॉडक्टच्या तुलनेत काहीतरी विषय बाकी जैविक खते याचे त्या तुलनेत काही विशेष वाटलं का नाही? नाही भारी आहे सगळं जैविक. जैविक अपटेकचं सर्वात महत्वाचं काम करतो. म्हणजे तुमच्या जमिनीतला अपटेक वाढवतो. हो. तुमच्या निदर्शनास कसे आले रिझल्ट त्याचे? चांगले आले ना. काय बदल कसे वाटले? म्हणजे अपटेक वाढवण्यासाठी वाटलं पानाची साईज वगैरे साईज पण भरपूर झाले ना. हा लिप साईज जर म्हटलं तर एकदम सगळं असं 2-2 पंजे बसते असं भेंडीचं पान झालेलं आहे. हो. आणि एकदम काळी खप्प भेंडी आहे तुमची, काळी भोर भेंडी आहे. हो. आता चालू आहे. आता कुठल्याच अन्नद्रव्याची आज कमतरता भासत नाही आणि माल देणं चालू आहे. तोडा चालू झाला आहे तुमचा. हो, चालू झाले. 2 तोडे झाले. 2 तोडे झाले. फुलं तेवढे आहे, नवीन सेटिंग पण तेवढी आहे आणि सगळं माल भेंडीचं एकदम फास्ट निघणं चालू आहे. हो, थोडे चांगले एकदम एकदम समाधान झालं ना. समजून. चालेल, धन्यवाद सर.